लोक आपला आदर करत नसल्यास काय करावे? श्री भगवान श्रीकृष्ण अशी काय शिकवण देतात? चला आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. यशापश्य हे फळ की परंतु धर्मानुसार कर्म केल्याने आत्मसमाधान मिळते. 16 ऑगस्ट रोजी भगवान श्रीकृष्णाची जयंती साजरी केली जाईल. या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्यासोबतच आपण त्यांच्या शिकवणी आपल्या जीवनात पण लागू करण्याचा संकल्प सगळ्यांनी केला पाहिजे. असे केल्यावर आपल्या सर्व समस्या आपल्याला स्वतः सोडवता येतील. तर मित्रांनो, खूप लोकांच्या आयुष्यात हा एक क्वेश्चन असतोच की हा आपला आदर करत नाही आहे, आपण त्याचा आदर का करायचा? तर मित्रांनो, आपले श्रीकृष्ण सांगतात की आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना असे वाटते की कोणीही त्यांची कदरच करत नाही. लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. अनेकांना वाटते की आपल्याला कधीही अशी कोणतीही संधी मिळाली नाही ज्यासाठी आपण पूर्णपणे पात्र आहोत. अशा परिस्थितीत व्यक्ती स्वतःवर शंका घेऊ लागते आणि पॉझिटिव्हमधून निगेटिव्हमध्ये जाते. तर मित्रांनो, श्रीमद भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने म्हटले सुद्धा आहे की तुमच्या कर्तव्याचे पालन करा, परिणामाची चिंताच करू नका. म्हणजे काय की जर हे कर्तव्य आहे ते तुम्ही स्वतः आरामात करा, स्वतः त्याच्यामध्ये 100% घालून करा. दुसऱ्याकडून अपेक्षा करू नका. हे फक्त युद्धाबद्दल नाही तर जीवन व्यवस्थापनाचा एक मोठा महत्त्वाचा धडा आहे. जे लोक हे त्यांच्या जीवनात अंमलात आणतात ते शांत होतात. अशा लोकांना कोणी त्यांचे कौतुक करते की नाही याची सुद्धा पर्वा नसते. ते फक्त पूर्ण प्रामाणिकपणे त्यांचे कर्तव्य पार पडतात आणि स्वतःमध्येच रमून जातात, आनंदी राहतात. तर बाहेरच्यांना महत्त्वच देऊ नका, योग्य ते करा. म्हणजे काय करायचं आहे? तर जेव्हा आपण बाहेरील लोकांच्या विचारांवर आपला स्वाभिमान आधारित करतो तेव्हा आपण अस्थिरतेचे बळी पडलेलं असतो. तर मित्रांनो, तुम्हीच कल्पना करा की तुम्ही अर्जुन आहात, कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर उभे आहात आणि खऱ्या आयुष्यातसुद्धा असे घराघरात आपल्याला अनुभवायला मिळतात. तर एका बाजूला कुटुंब, मित्र, समाज आहे, बरोबर? तर दुसऱ्या बाजूला तुमचा धर्म आहे, कर्तव्य आहे, जीवनाचा उपदेश आहे. तर निर्णय घेणे कठीण आहे कारण तुम्हाला वाटते की लोक काय म्हणतील. तर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला संदेश आजही तितकाच प्रासंगिक आहे. म्हणजे काय? तर देवाने स्वतः म्हटले आहे की इतरांच्या स्तुती किंवा टीकेवरून तुमची किंमत अजिबात ठरवू नका. लोक काय नावं ठेवायचं ते ठेवतातच, आपण आपलं कर्तव्य करत राहायचं. आपल्या मनाला जे चांगलं वाटतं तेच आपण करायचं. तर मित्रांनो, जे काम तुम्हाला योग्य वाटतंय आणि धर्मानुसार वाटते ते तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः आत्मविश्वास बाळगा आणि इतरांकडे लक्षच देऊ नका. लोक आपल्या आयुष्यात येतात पण लोकांना चांगलं झालेलं बघवत नाही. तर मित्रांनो, आपलं आपण करायचं आहे, इतरांकडे लक्ष द्यायचं नाही आहे. खरा आत्मसन्मान बाहेरून नाही तर आतमधून येतो. जेव्हा आपण इतरांना खुश करण्यासाठी सर्व काही करत असतो तेव्हा आपले जीवन एका बावल्यासारखे बनते. तर कसे? तर ज्याच्या तारा इतरांच्या हातात असतात. तर परंतु जेव्हा आपण आपल्या मूल्यांनी, आपल्या विवेकाने आणि आपल्या उपदेशाने प्रेरित होऊन कार्य करतो तेव्हा आपण मुक्त झालेलो असतो. म्हणजेच काय? तर भगवद्गीतेत म्हटले आहे की यश किंवा अपयश हे कर्माचे फळ आहे, परंतु धर्मानुसार कर्म केल्यानेच आत्मसंतुष्टी मिळते. आपण काम करत असतो ते आपल्या संतुष्ट पण चुकीचं करत असलं तर आपल्याला आपण समाधान नाही होणार. जर आपण बरोबर कार्य करत असू तर आपण स्वतःच समाधानी असतो.
जर आपण हे समजून घेतलं तर कोणाच्याही स्तुतीमुळे किंवा टीकेमुळे आपला आत्मसन्मान आत्मविश्वास डगमळत होत नाही. इतरांना तुमचा निर्धारक होऊच देऊ नका. समाज आपल्याला नेहमी शिकवत असतो. प्रत्येकाच्या घराघरात अशी 1-2 व्यक्तीसुद्धा असतात की जे आपण स्वतःहून त्यांच्यासाठी आपण जीव तोडतो, पण समोरच्याला किंमत नसते. किंमत समाजासाठी असते, पण मनातून ते एकदम आपल्याविषयी वाईट बोलत असतात. तर त्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही आहे. समाज आपल्याला शिकवतो की जर लोक आपली प्रशंसा करतात तर आपण यशस्वी होतो. पण हीच विचारसरणी खरी समस्या आहे. जर कोणी आपली प्रशंसा करत नसेल तर याचा अर्थ असा नाही की आपण कमकुवत आहोत. जेव्हा आपण एखाद्याच्या नकारामुळे तुटतो तेव्हा आपण आपली शक्ती त्यांना देतो. श्रीकृष्ण यावर स्पष्टपणे म्हणतात की इतरांच्या मतांवरून तुमची किंमत मोजूच नका. स्वतः मेहनत करा, स्वतः मोठे व्हा, तर ते त्यांना ऑटोमॅटिक दिसणार. ज्या क्षणी आपण हे स्वीकारतो की आपले अस्तित्वच आपले मूल्य आहे, त्या क्षणी आपण कोणाच्याही मान्यतेची गरज भासण्यापासून मुक्त झालेलो असतो. तुमचे काम कौतुकासाठी नाही तर तुमचे ध्येय साधण्यासाठी करा. 2 लोक काय बोलतील यासाठी तुम्ही कामं करू नका. आपल्याला मोठं कसं व्हायचं आहे, आपण हे काम केल्यावर आपला फायदा कसा होणार आहे, तो विचार करून तुम्ही कार्य करा. दुसऱ्यांना काय वाटेल हा विचार सोडूनच द्या. स्वतःला काय वाटेल, स्वतः खुश व्हाल का, असा स्वतःसाठी म्हणजे ह्यासाठी या गोष्टींचा बोलण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही स्वार्थी म्हणा. पहिला विचार स्वतःचा करा, नंतर दुसऱ्याचा करा. आपले काम आपण ठरवलेल्या उद्देशाने असले पाहिजे, त्या कामाची प्रशंसा मिळवण्यासाठी नाही. कधीकधी आपण अशी कामे करतो जी खूप चांगली असतात, परंतु कोणीही लक्षातही घेत नाही. मग तेव्हा आपल्याला असे वाटते की कदाचित आपण व्यर्थ प्रयत्न केले आहेत. अशा परिस्थितीत श्रीकृष्णाचा संदेश सगळ्यांना असा आहे की तुम्ही सतत कर्तव्य करणे हा धर्म आहे. त्यांच्या मान्यतेची चिंता करणे हे व्यर्थ आहे. मनापासून कार्य करत राहा, ऑटोमॅटिक यश पण लाभेल आणि तुम्ही समाधानसुद्धा व्हाल. तर जेव्हा आपण फक्त आपल्या आतल्या आवाजाचे ऐकून पुढे जातो तेव्हा आपल्याला इतरांच्या मान्यतेची आवश्यकताच नसते. कृती हीच पूजा असते आणि उपासनेला प्रेक्षकांची आवश्यकताच नसते. तर मित्रांनो, तुम्ही स्वतःच्या पायावर स्वतः उभे राहा, स्वतः कष्ट करा, ऑटोमॅटिक जग तुमच्या मागे धावू लागेल. कौतुकाच्या मागे तुम्ही चुकूनही धावू नका. आज सोशल मीडिया, स्पर्धा, सामाजिक मानके सर्व काही आपल्याला असंच शिकवते की जोपर्यंत कोणी आपले कौतुक करत नाही तोपर्यंत आपण पात्र नाही. परंतु ही विचारसरणी एकदम थकवणारी आहे आणि तुम्हाला मागे खेचण्यामध्ये पटाईत आहे. तर मित्रांनो, आपले स्वतःचे मूल्य एखाद्याच्या तात्पुरत्या मताने ठरवता कामा नये. कोणीही आपली स्तुती करत नसलं तरीही आणि कोणी आपली टीका करत असताना देखील आपण मौल्यवानच असतो. ही समज आपल्याला आंतरिक शक्ती देते आणि तीच शक्ती जी अर्जुनाने स्वतःवर शंकांवर मात करून युद्धभूमीवर आपले कर्तव्य स्वीकारल्यावर मिळवली होती. तर मित्रांनो, स्वतःला जाणून घ्या आणि आत्मविश्वास बाळगा. जेव्हा आपल्याला समजते की आपले मूल्य हे इतरांच्या मान्यतेतून नाही तर आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक स्थितीतून येते, तेव्हा जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलतो. आपण आत्मविश्वासाने निर्णय घेतो, बरोबर? तर आपल्या कृती उपदेशाने चालतात आणि बाहेरील गोंधळाची पर्वा न करता आपण शांततेत राहतो. तरच तुम्ही सक्सेस व्हाल.
आपण प्रत्येक घराघरात बघतो की कोण कुठे बाहेर फिरायला गेलं आहे, आपल्याला नाही जमत आहे, तर आपली घरात चिडचिड होते आणि आपलंच नाही तर पूर्ण घराचं वातावरण आपण खराब करून टाकतो. तेवढंच नाही तर कोणाच्या आपल्या ओळखीमध्ये जर कोणाची प्रगती होत असेल, आपली होत नसेल, तरीही आपण चिडचिड करत असतो. तर मित्रांनो, स्वतः स्वार्थी व्हा, स्वतः प्रयत्न करा आणि मोठे व्हा. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्ध जिंकण्यासाठी नाही, तर स्वतःला जिंकण्यासाठी प्रेरित केले. जेव्हा आपण स्वतःला ओळखतो, स्वीकारतो आणि स्वतःचा आदर करतो, तेव्हा बाहेरील जग कसेही असले तरी आपले जीवन संतुलित आणि शांत राहते. इतरांच्या मतांचे गुलाम न होता स्वतःच्या मूल्याचे स्वामी बना. कारण स्वतःच्या दृष्टीने मौल्यवान असणे खूप महत्त्वाचे आहे. आणि मित्रांनो, आजच्या या युगामध्ये, स्वार्थी युगामध्ये खरंच स्वार्थी राहणे खूप गरजेचं आहे. इतरांचा सुद्धा विचार केला पाहिजे, पण पहिला स्वतःचा विचार केला पाहिजे. मित्रांनो, श्रीकृष्णाची ही शिकवण जर तुम्हाला आवडली असेल तर जय श्रीराम, श्रीकृष्ण श्रीकृष्ण मला कमेंटमधून लिहून कळवा. त्यानिमित्ताने तुमचं एक प्रकारे भगवान श्रीकृष्णाचं नाव देखील तुमच्या हातून लिहिलं जाईल. असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायची असेल, माहिती मिळवायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.